फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबरायांनी कीर्तन चालू केले. आपण तुकाराम बीजेचा दिवस म्हणतो. त्या ठिकाणी महाराजांनी अभंग घेतलेला आहे. घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडिन मी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणे देव ऐसा. आणि त्यावेळेस सगळे साधू संत असतील, स्वर्गातले देव असतील, गुप्त रूपाने त्या ठिकाणी आले. सगळे साधू संत त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव दशमीला, आपण आता ही दशमी झाली बघा, दशमी झाली, दशमी दिवशी देव त्या ठिकाणी आले. आणि दशमीला तुकाराम महाराजांच्या त्या देहूगावामध्ये विठ्ठलवाडी आहे पहा, देवला जाताना विठ्ठलवाडी लागतो, तिथं सगळे साधू संतांना घेऊन देव आले. आणि त्या ठिकाणी देवाला सामोरी म्हणजे जावं लागतं ना. एखादा पाहुणा जर आला तर आपण कसं जातो, बाबा आमच्या ठिकाणी बस स्टँडवर आलाय रे, घेऊन आले त्याला, आपण म्हणतोच की. तसं देव शिवेवरती आले, देव वेशीवरती आले, देवाला आणायला नको जायला. म्हणून तुकोबरा म्हणतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. ऋषिकेशी म्हणजे प्रत्यक्ष देव आपल्या घरी पाहुणा आलाय. पण एवढं असताना तुकोबरायाची परिस्थिती त्यावेळेस दुर्बळच होती. वैचारिक श्रीमंती तुकोबरायाची मोठी, भक्तीची श्रीमंती मोठी. अगदी जगाचा मालक, लक्ष्मीचा पती असणारा तो सुद्धा तुकोबरायांच्या इथे दास्यत्व करतो. तुकोबरायाच्या पत्नीच्या पायात मोडलेला काटा थुक्याने चाटून काढत असतो. म्हणजे एवढा मोठा जगत पालक असणारा भगवान परमात्मा तो दास्यत्व तुकोबरायाचं करतोय. याहीपेक्षा श्रीमंती काय असावी. म्हणून तुकोबराय म्हणतात तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आमच्या एवढं वैभव कुणाकडेच नाहीये असं तुकोबराय सांगतात. आणि दशमी दिवशी देवाला सामोरी गेले, घरी आणलं, वाचत गाजत देव घरी आले. पण घरी आल्यानंतर बसायला आपण पाहुण्यांना म्हणतो सोफ्यावरती बसा, चटईवरती बसा, खाटेवर बसा. पण त्या ठिकाणी तुकोबरायांच्या घरी मोडकी बाजा, पुरी वाकुळी अशी त्या ठिकाणी बाज सुद्धा आहे, पण ती मोडलेली. त्याच्यावर देव बसले. बरं देव बसले, पाहुणे आल्यानंतर आपण काहीतरी चहा पाणी करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, घरात अन्न नाही. मग काय करायचं, मग काय करायचं, आई साहेबांना म्हणले काय करायचं, आई साहेबांना म्हणले कण्या करा. त्यावेळेस कण्या शिजवायच्या. भला मोठा डेरा ठेवला, इंद्रायणीवरून पाणी आणण्यात आलं. त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये कण्या घातल्या, शिजवल्या, कण्या शिजल्या. आणि कण्या शिजल्यानंतर देवाला वाढल्या. आणि देवानी इतक्या त्या कण्या पातळ झाल्या होत्या, तुम्हाला सांगू, त्या अशा ताटामध्ये घरंगळायच्या, हातात घेतलं की त्या निसटायच्या, कारण सामुग्रीच नाही त्यात टाकायला. पण देवाने त्या दोन्ही हातामध्ये घेऊन त्या कण्या खाल्ल्या. दोन हाताने आवरण म्हणून देवाने चतुर्भुज धारण रूप केलं आणि 4-4 हाताने देवानी त्या कण्या खाल्ल्या. आजच्या तरुण पिढीला ही दंतकथा वाटत असेल, कारण आपण विज्ञानवादी लोक आहेत, लक्षात घ्या. पण मला तुम्हाला सांगायचंय, गुरु विना व्यर्थ विज्ञान न सापडे, ज्ञान ये चोखडे हिंडणे व्यर्थ. कारण अध्यात्मातूनच विज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे, लक्षात घ्या. इथं राम झाले, इथं कृष्ण झाले, इथं साधू संत झाले. ही भूमी संतांची आणि देवाची. ह्या दंतकथा जरी तुम्ही म्हणत असलो, पण ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी तो भाव आहे, ज्याची श्रद्धा आहे त्याच्यासाठी हे खरं आहे. आणि जो मानणार नाही त्याचा विषय वेगळा आहे, नास्तिकांचा विषय वेगळा असतो. चतुर्भुज रूपामध्ये देवानी कण्या खाल्ल्या, देव तृप्त झाले. होळीपर्यंत त्या ठिकाणी उत्सव झाला, देव राहिले. आणि आता मला सांगा, जेवण झाल्यानंतर आपण मुखशुद्धी म्हणतो. पूर्वी पानाची विडे द्यायची, आता आपण बडीशेप खातो. तर बडीशेप म्हणजे मुखशुद्धी काय करायची, देवाला पानाचं विडा नाही. मग मुखशुद्धी तुळशीदळ म्हणून त्या ठिकाणी तुळशीचं पान दिलं की बाबा मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. त्या ठिकाणी मुखशुद्धी करता तुळशीचं दळ दिलं, तुळशीचं पान दिलं आणि त्या ठिकाणी मुखशुद्धी देवाची केली. होळीपर्यंत त्या ठिकाणी कीर्तन चाललं. आणि त्या दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस उजाडला. तुकोबरायांचा अभंग होता, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. नांदुरकी वृक्षाकडे दिंडी निघाली. देहू गावातून मुख्य मंदिरातून भगवंताचं दर्शन केलं आणि दिंडी निघाली. नांदुरकी वृक्षापाशी महाराजांनी कीर्तन चालू केलं. भला मोठा जनसमुदाय, 14 टाळकरी, अगदी सगळे 14 टाळकरी उभे राहिले. कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर महाराजांनी अगदी असा ब्रह्मरस सगळ्यांना वाटला, असा ब्रह्मरस वाटला. आणि असं कीर्तन तुकोबरायचं मी कधीच ऐकलं नाही. लोक अशी मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकायला लागले. आणि ते कीर्तन करत असताना तुकोबरायांनी अंतकाळी विठू आम्हासी पावलान कुडी सहित गुप्त झाला तुका. बरोबर त्याच वेळेस तुकोबराय त्या ठिकाणी भला मोठा प्रकाश पडला. महिपती महाराज म्हणतात भला मोठा प्रकाश पडला, सगळ्यांचे डोळे दिपले. आणि त्या ठिकाणी भगवंतानी त्या ठिकाणी पहिला आले हरिशंख चक्र शोभे करे, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणित्वरे. गरुड आलं न्यायला, असं महिपती महाराज म्हणतात. तुकोबराय स्वतः लिहिलंय तुकोबरायांनी. आता तुकोबरायांनी स्वतः लिहिलंय म्हणल्यावर अविश्वास दाखवायचं कारण नाही. गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणित्वरे, मुकुट कुंडलाच्या राशीत ये लोपला गवस्ती, तुका झाला असे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. तुकोबरायला ते दिसत होतं
की मला आता त्या ठिकाणी विमान न्यायला आले. आणि त्या विमानामध्ये तुकोबराय बसले आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रृंग बोलावी तू. खूप वेळ झाला देव माझी वाट पाहतो. देव कधी दशमीला आलेले. हो, पण हे सगळं करायच्या आधी तुकोबराने आधी निरोप पाठवला होता. तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत. निरोप पाठवला होता देवा तुम्ही या म्हणून देव आलेले. देव असेच नव्हते आलेले. म्हणून त्या ठिकाणी त्या विमानामध्ये तुकोबराय बसले आणि बसल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी रामराम केला. तुकोबराय नमस्कार केला आणि त्या ठिकाणी तुकोबराया फाल्गुन वद्य द्वितीय दिवशी गुप्त झाले. आणि त्यावर निळोबराय म्हणतात कुडी सहित गुप्त झाला तुका. हो, मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सगळं संतात उशविले. निळोबराय म्हणतात की बाबा मानव देह घेऊन कोण गेले. आतापर्यंत भरपूर रथी महारथी झाले, सिद्ध झाले, साधू झाले, पण शरीरासहित कोणी गेले नाही. प्रत्येकाने कोणी समाधी घेतली, कोणी जलसमाधी घेतली, कोणी काय केलं, कोणी काय केलं, पण शरीर घेऊन कोण गेलंय सांगा ना. प्रत्यक्ष तुकोबराया हे शरीरासहित देहासहित तुका वैकुंठाशी. तुकोबराया देह घेऊन वैकुंठ गेले आणि तोच उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेचा उत्सव देहू गावामध्ये आज आपण तुकाराम बीजेच्या स्वरूपामध्ये पाहतो. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की उत्सव पहा, उत्सवाला जा, तुकोबराय काय जाणून घ्या. ज्यांनी तुकोबराय जाणून घेतले तो राम झाल्याशिवाय राहणार नाही.